हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज मी झी मराठीवरच्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि इथे खरं तर एजे आणि श्वेताची हळद होणार आहे. पण नक्की हळद कोणाला लागणार आहे हा ट्विस्ट आहे यंदाचा. आता माझ्यासोबत श्वेता आहे. खरं तर ती खूप सुंदर दिसते आहे, फार छान ड्रेस आहे. तिला बघितलं झालं की काय ड्रेस आहे यार. श्वेता म्हणजेच अक्षता, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. कशी आहेस? मस्त मस्त. तू? मी एकदम कमाल आहे. बरं, एवढा सुंदर ड्रेस आहे, म्हणजे छान नटायला मिळतं आपल्याला मालिकेच्या निमित्ताने. काय हवं अजून मुलींना ना? करेक्ट आहे. आणि मला असं झालं आहे की या सिरियलमध्ये जेव्हापासून माझी एंट्री झाली आहे तेव्हापासून मी फक्त नटतेच आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे लेहंगे घालते मी, ज्वेलरी. त्यामुळे माझी सगळी हौस फिटली जाते कम्प्लीट. म्हणजे जसं तू मगाशी मला म्हणालीस की आल्यापासून तुझा हा तिसरा लेहंगा आहे. खरं तर भारी भारी कपडे येतात ना या निमित्ताने, आणि हा तर खूपच सुंदर आहे. तुला स्वतःला किती आवडला आजचा? खूप जास्त. मला मुळात असे डीप कलर्स खूप आवडतात. म्हणजे पर्पल, डीप पर्पल. लास्ट टाईम होता तो डीप ग्रीन होता, असा छान शेवाळी रंग आपण म्हणू शकतो. आणि त्यातमध्ये वेल्वेटी टेक्स्चर आहे छान. मला खूप आवडते. आणि बेसिकली मला घरी आपण एवढी फंक्शन्स अशी एकदम नसतात खूप की आपण फ्रिक्वेंटली एवढे लेहंगे वगैरे घालू शकू. आपण फार तर अनारकली साडी एवढं वेअर करत असतो. त्यामुळे मला कधीपासून असे खूप रॉयल ड्रेसेस घालायची इच्छा होती, जी माझी इच्छा छान पूर्ण होती. आज इकडे शूट होणारे एजे आणि श्वेताची हळद, पण त्यातही काहीतरी ट्विस्ट आहे बाबा. पण आज त्याआधी जरा तुझ्या लुकबद्दल सांग. कशी तयार झाली आहे श्वेता एजे बरोबर हळदी? हो, खूप छान प्रकारे तयार झाली आहे. माझ्यासाठी हा बहुतेक बनवला गेला आहे खास लेहंगा. हा वेल्वेटचा आहे, विच इज क्वाईट हेवी. त्यामुळे त्याचं थोडं मग याच्यावरती ब्लाऊज आहे तो छान वेगळ्या फॅशनचा आहे, प्लंज नेक वगैरे असं. त्याच्यावरती बरंच काय काय वर्क होतं. ओढणी आहे, नंतर ही बँगल्स, बिंदी, छान नेकपीस आधी अजून मोठा दिला होता पण तो खूप हेवी होत होता. मग वी शिफ्टेड टू धिस. आणि सगळं छान एक सेट मला हवा तसा लुक इथे क्रिएट झालेला आहे. मी अशी एक जेव्हा मला कळत होतं की हां हे पण आहे हे पण आहे, तेव्हा मी अशी आतून खूप आनंदी होत होते. मालिकेमध्ये श्वेता किती एक्सायटेड आहे या हळदी सोहळ्यासाठी? खूप एक्सायटेड आहे श्वेता. म्हणजे तिचं बेसिकली श्वेता इज अ कॅरेक्टर हू इज इन लव्ह विथ जस्ट मनी अँड काय म्हणू शकतो आपण, एक इज्जत जी मिळणार आहे, जहागीरदार वगैरे, आपण जे मोठं आडनाव दाखवलं आहे, मोठं खानदान दाखवलं आहे. सो ती खूप हॅपी आहे या सगळ्यामध्ये. तिचा फायदा दिसतो आहे. खूप पैसे मिळणार आहेत, ऐशोआरामात राहता येणार आहे. त्यामुळे आणि मला एक सांगायला आवडेल की माझं जे आधीचं कॅरेक्टर होतं त्याच्यापेक्षा हे कम्प्लीट अपोजिट कॅरेक्टर आहे, खूपच अपोजिट आहे. त्यामुळे मला करायला इतकी मजा येते, वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर होत आहेत करताना. त्यामुळे मस्त. श्वेता खूप एक्सायटेड आहे, हॅपी आहे. तिची हळद आहे एजे बरोबर. एजे तिला आवडतो नाही आवडत ते आपल्याला आता कळेल पुढे. हा, पैसा महत्त्वाचा आहे. करेक्ट. त्यामुळे ती प्रचंड खुश आहे. छान. अनेक जण आहेत या सेटवर आणि खूप ॲक्च्युली लग्नाचं माहोल आहे, बँकवेटमध्ये शूट होतं आहे. काय पडद्यामागे नेमकं काय चाललं आहे? कारण सकाळीच तुम्ही सगळे आले आहात, तयार झालात, टापटीप रेडी आहेत सगळे. काय सुरू आहे? छान. सगळेजण तयार झालेत. काल जरा धावपळ होती, सगळ्यांचे लुक डिसाईड व्हायचे होते. त्यामुळे आता आज सगळं सेटल्ड आहे कालचं झाल्यावरती. त्यामुळे सगळे निवांत आहेत आज. सगळे आम्ही 7:30ला आलो आहे सकाळपासून. आता यांचा शॉट चालू आहे, मग आमचं कटिंग सुरू आहे. आणि मजा मस्ती तर चाललीच आहे. झोपा काढणं होतं आहे थोडंफार, प्रँक्स चालले आहेत वेड्यासारखे. काय विचारू नको. खूप सगळे असल्यावरती मजा येते. मालिका आणि त्याच्यातच लग्नाचा सिक्वेन्स तो असा सरळ कधी होणं शक्यच नाही. त्याच्यामध्ये जर ट्विस्ट नाही आले तर काय ना, म्हणजे असंच होईल. काय म्हणजे एजे आणि श्वेताच्या हळदीमध्ये काय ट्विस्ट येतोय? कोणाला नेमकी लागणार आहे हळद? बघायला लागेल सिरियल. त्यासाठी तुम्हाला बघायला लागेल एपिसोड. कारण आहे श्वेताची आणि एजेची हळद. पण मी नाही आता सांगू शकत ॲक्च्युली ती कोणाला लागणार आहे, काय लागणार आहे, कसं होणार आहे सगळं. ते तुम्ही बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. ऑल द बेस्ट तुला या संपूर्ण जर्नीसाठी. आणि मी पण एक्सायटेड आहे बघायला की नेमकी हळद कोणाला लागते. थँक्यू सो मच अक्षता आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.